ओके ठीक आहे बाळांनो. नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 4 चालू आहे आपला. क्वेश्चन लिहितो वाटलं तर मी इथे परत. क्वेश्चन नंबर 4. Form the quadratic equation from the roots given below. त्यातलं पहिलं एक्झाम्पल काल झालं होतं. दुसरं एक्झाम्पल 3 and -10. दुसरं पण झालं होतं. मग ठीक आहे, तिसरं एक्झाम्पल घ्या. 2 and okay, solution. Let alpha is equals to 1/2 and beta is equals to -1/2 are the roots of quadratic equation Therefore, असं आपल्याला पाहिजे काय सम ऑफ द रूट्स ना. Therefore, sum of the roots alpha plus beta is equals to 1/2 plus -1/2. म्हणजेच 1/2 -1/2 म्हणजेच अल्फा प्लस बीटा किती आला रे? 0. 1/2 -1/2 आहे. त्याच नंबर मध्ये तोच नंबर मायनस केला तर किती येतं? 0. अँड product of the roots alpha into beta is equals to 1/2 into -1/2. वरती 1 into -1 upon 2 into 2 and therefore alpha into beta is -1/4. माइक ऑन होतं बरं का साहिल, माइक ऑन नको होऊ. ओके, अल्फा इंटू बीटा किती आला? -1/4. ओके, नाव the quadratic equation is काय असतं? quadratic equation x² minus alpha plus beta into x plus alpha into beta is equals to 0. मग याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू, याला इक्वेशन नंबर 2. दोन्ही व्हॅल्यूज टाकून द्या. Therefore, from equation 1 and 2, इथे रिझनिंग द्या. व्हॅल्यूज कुठलं पुट केला? फ्रॉम 1 and 2. ओके, सिम्प्लिफाय करायला घेतलं तर इथं होईल x² फरक पडणार नाही. -1/4
4 ने जर प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करून टाकलं तर फायनल आन्सर येते 4x² - 1 = 0. मिडलची ही जी 0 टर्म आहे ही लिहिलीच नाही. इथे नंतर 4ची अडचण होती, प्रत्येक टर्मला मग 4 ने मल्टिप्लाय करून टाकलं फक्त. x² ला 4 ने मल्टिप्लाय केलं 4x² - 1/4 ला 4 ने मल्टिप्लाय केलं 1 उरला 0 × 4 0. ओके, हे आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. इज द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. Is the required quadratic equation. ओके, झालं एक्झाम्पल नंबर 3. ठीक आहे, आता एक्झाम्पल नंबर 4 त्याच्यावर जागा जास्त येणार आहे, तिकडे डायरेक्ट लिहिता येणार नाही. एक्झाम्पल नंबर 4. एक्झाम्पल नंबर 4. टू मायनस √5, comma 2 + √5. सेम ह्याच फॉर्मॅटने सॉल्व्ह करायचं आहे. इथे काय होईल, थोडंसं सॉल्व्ह करायला जागा जास्त लागली. ओके, कसं सॉल्व्ह करणार? सगळ्यात पहिले सोल्युशन लेट अल्फा 2 - √5 and बीटा 2 + √5 आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग सर्वात पहिले काय घ्यायची यांची सम ऑफ द रूट, म्हणजे 2 - √5 + 2 + √5 बरोबर आहे. पहिली टर्म अशी. नंतरच्या स्टेप मध्ये आपण हे ब्रॅकेट दिले काय नाही दिले काय फरक पडतो का रे ऍडिशन ला? ओके, मग इथे बा हा -√5 हा +√5 का होणार? मग 2 + 2 देअरफॉर अल्फा + बीटा किती आला? इक्वेशन नंबर 1. हा, आता खरी मजा आहे अल्फा इंटू बीटा मध्ये. इथे यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं 2 - √5 × 2 + √5. आता आयडिया सांगतो बघ, मी जर 2 ला जर ए म्हटलं आणि √5 ला जर बी म्हटलं तर काय फॉर्म्युला तयार होतोय? a - b a + b. मग a - b × a + b कोणाचा फॉर्म्युला आहे? a² - b². तर मग a² - b². सिन्स तिथं मी कोणता फॉर्म्युला वापरायचा लिहितो? सिन्स a - b × a + b = a² - b². a म्हणजे काय होता? 2 आणि b म्हणजे काय होता? √5. इथे सगळ्यात पहिले देअरफॉर
अल्फा इंटू बीटा. 2चा स्क्वेअर. माईक ऑफ करायचा आहे. काही डाऊट असेल तर विचारायचं आहे फक्त. माईक इतर वेळेस ऑन नाही ठेवायचं. 2चा स्क्वेअर 4 होईल. मायनस इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल. -5. ओके. अँड देअरफॉर अल्फा इंटू बीटा ही व्हॅल्यू किती भेटली? -1. इक्वेशन नंबर 2. बरोबर आहे. ओके. अल्फा प्लस बीटा भेटला. अल्फा इंटू बीटा भेटला. ओके. देअरफॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन इज काय असतं? x² मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस इज इक्वल टू 0. मग आता ही व्हॅल्यू पहिली अल्फा प्लस बीटा ही इक्वेशन नंबर 4 मध्ये टाकून द्या. देअरफॉर x² मायनस 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इक्वेशन 2 मध्ये -1 इज इक्वल टू 0. अँड देअरफॉर सिम्प्लिफाय केलं x² अकाउंट टाकला 4x प्लस 1 इज इक्वल टू 0. is the required quadratic equation. अडचण बोला बरं. is the required quadratic equation. ओके. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 झाला. बरोबर आहे. झाला प्रत्येकाचा. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 4 झालाय. पुढे घ्या क्वेश्चन नंबर 5. ओके. क्वेश्चन नंबर 5 घ्यायचा प्रत्येकाने. क्वेश्चन नंबर 5. सम ऑफ the roots of a quadratic equation is double their product. Full stop. Find K if equation is
एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k plus 3 is equals to 0. ओके, प्रत्येकाने क्वेश्चन प्रॉपरली रीड करायचा आहे. क्वेश्चन मध्ये काय दिलंय? देशमुख साहिल, बाळा माईक ऑन होतो तुझा खूप वेळ. याच्या तुझी 5वी 3री 4थी वेळ आहे माईक ऑन होण्याची. माईक ऑफ राहील नाही तर नेक्स्ट टाइम तू लेक्चरच्या बाहेर राहशील. आता ओके, क्वेश्चन नंबर 5. काय क्वेश्चन नंबर 5? त्यांनी एक तुम्हाला इक्वेशन दिलेलं आहे. त्या इक्वेशनचे रूट्स 2. त्या रूट्सचा जे काही सम आहे ती सम ही प्रॉडक्टच्या डबल आहे. बरोबर ना? सम ही प्रॉडक्टच्या डबल आहे. तर आपला के ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. त्यांनी इक्वेशन दिलेलं आहे. मग बाळांनो, सर्वात पहिला मुद्दा आहे की तुम्हाला सम ऑफ द रूट आणि प्रॉडक्ट ऑफ द रूटचे फॉर्म्युले माहिती. बरोबर ना? मग सर्वात पहिले सोल्युशन. इथे इक्वेशन दिलंय ना? जर इक्वेशन दिलं असेल तर तुम्ही सुरुवात नेहमी त्या इक्वेशन पासूनच झाली पाहिजे. बरोबर आहे? मग सोल्युशन गिवन इक्वेशन इज काय? एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस k प्लस 3 इज इक्वल टू 0. इथं फक्त मी असं करतो, त्या k प्लस 3 ला एक छोटासा ब्रॅकेट टाकतो. तुम्ही पेन्सिल जर टाकला तरी काय फरक पडणार नाही. पण तुम्ही लक्ष देण्यासाठी बघते ही ही स्क्वेअर टर्म आहे, ही व्हेरिएबल टर्म आहे आणि ही कॉन्स्टंट टर्म आहे. कंपेअर विथ ax square plus bx plus is equals to 0. We get value of a 1, value of b minus 4k, value of c k plus 3. ओके, इथपर्यंत काय अर्थ वाटते? ओके, आणि यांनी काय म्हटलंय? सम ऑफ द रूट आणि प्रॉडक्ट ऑफ द रूट म्हटलंय ना. मग मी असं घेतो, लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. मान्य का प्रत्येकाला? कोणते रूट म्हणून घेतले? अल्फा आणि बीटा. देअरफोर सम ऑफ द रूट म्हणजेच काय रे? अल्फा प्लस बीटा. आता मागच्या एक्झाम्पल मध्ये आपला अल्फा बीटा माहित होता, मग आपण डायरेक्ट सम फाइंड करायचो, फॉर्म्युला यूज नव्हतो करत. पण इथं आपला अल्फा बीटा माहिती का? नाही, एबीसी माहिती. मग मला सांगा, अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय? मायनस बी अपॉन ए. लास्ट लेक्चरला आपण घेतलेला फॉर्म्युला होता. बरोबर आहे? ओके, देअरफोर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी ची व्हॅल्यू किती रे बाळांनो? मायनस 4k अपॉन ए ची व्हॅल्यू 1. म्हणजेच मला अल्फा प्लस बीटा किती भेटला? 4k.
हा भेटला काय, तुम्ही तर पुढे लिहू शकता, हे काय आहे, सम ऑफ द रूट्स अँड प्रॉडक्ट ऑफ द रूट्स. म्हणजेच काय रे बाळांनो, काय फॉर्म्युला, सी अपॉन ए. चेक करा बरं, सी अपॉन ए चे. ओके, देअरफॉर अल्फा इंटू बीटा, काय फॉर्म्युला, काय व्हॅल्यू झाली, सी ची व्हॅल्यू काय आहे, के प्लस 3 अपॉन ए ची व्हॅल्यू किती आहे, 1. देअरफॉर मला प्रॉडक्ट ऑफ द स्लोप भेटला, प्रॉडक्ट ऑफ द रूट, सॉरी, प्रॉडक्ट ऑफ द रूट अल्फा इंटू बीटा, ही व्हॅल्यू किती आली, के प्लस 3 अपॉनला 1 लिहायची गरज नाही. इक्वेशन नंबर 2. अडचण बोला बरं, सम ऑफ द रूट्स भेटला, प्रॉडक्ट ऑफ द रूट्स भेटला. हा, आता क्वेश्चन मध्ये काय दिलं त्यांनी, गिवन काय दिलंय, वाचा क्वेश्चन, सम ऑफ द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता मी अंडरलाईन करतो, वाचा फक्त, सम ऑफ द रूट्स इज डबल देअर प्रॉडक्ट. बरोबर का, म्हणजे सम ऑफ द रूट्स इज डबल देअर प्रॉडक्ट. म्हणजे याचे झालं का बरं, गिवन काय, सम ऑफ द रूट्स is double their product. बरोबर का, म्हणजेच सम ऑफ द रूट्स म्हणजे काय, अल्फा प्लस बीटा इज 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा. मान्य का प्रत्येकाला. ओके, आता अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, किती ती, मग आता ही व्हॅल्यू इथे आपण इथे पुट करून देऊ. ही व्हॅल्यू जर इथे पुट केली तर इथे व्हॅल्यू किती येईल, 4k इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा. इक्वेशन नंबर 2 मध्ये ही व्हॅल्यू टाकून द्या. काय ती व्हॅल्यू, के प्लस 3. बरोबर आहे, पूर्ण व्हॅल्यू टाकल्या, फ्रॉम 1 and 2. आपण ऑलरेडी त्या व्हॅल्यू फाइंड करून ठेवलेल्या आहे. बरोबर आहे, टाकून दिल्या. आता सॉल्व्ह करू. सर्वात पहिले सॉल्व्ह करण्यासाठी या 2 ने दोघांना मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे, म्हणजे इथे किती येईल, 4k इज इक्वल टू 2k प्लस 6. आता हा 2k जो आहे हा इथे प्लस इकडे आला तर, देअरफॉर 4k मायनस 2k इज इक्वल टू, देअरफॉर ही सबट्रॅक्शन किती येईल, 4k मायनस 2k, 2k इज इक्वल टू 6. हा 2 इकडे मल्टिप्लाय केल्यानंतर k इज इक्वल टू 6 अपॉन 2. 2 1 is 2, 2 3 is, and therefore value of k is 3. तुम्हाला काय फाइंड करायचं होतं, व्हॅल्यू ऑफ के. भेटली का, अडचण बोला एक्झाम्पल मध्ये. सगळ्यात पहिले दिलेल्या इक्वेशन वरनं सम ऑफ द स्लोप आणि प्रॉडक्ट ऑफ द स्लोप फाइंड करून घ्यायचंय. दोन्ही फाइंड झाल्यानंतर त्यांनी जी आपल्याला कंडिशन दिली होती, काय कंडिशन दिली होती, सम ऑफ द रूट इज डबल द प्रॉडक्ट. बरोबर आहे, सम ऑफ द रूट इज इक्वल टू 2 टाइम्स प्रॉडक्ट. म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा हे दिलेलं होतं क्वेश्चन मध्ये. मग त्याच्यामध्ये फक्त ते आपण व्हॅल्यूज पुट केल्या, इक्वेशन सिम्प्लिफाय केलं आणि के ची व्हॅल्यू फाइंड केली. के ची व्हॅल्यू किती आली, 3.
ठीक आहे बाळांनो, पटकन लिहायचंय. सिंपल एक्झाम्पल होता आणि इम्पॉर्टंट एक्झाम्पल बाळांनो बुकमध्ये लक्षात घ्या, त्या एक्झाम्पलवर स्टार आहे, म्हणजे हायर ऑर्डर एक्झाम्पल असं त्यांचं म्हणणं आहे. हायर ऑर्डर म्हणजे तिथे जास्त डोकं लावावं लागतं ना, त्या एक्झाम्पलला आपण हायर ऑर्डर म्हणतो. त्यांचं म्हणणं या एक्झाम्पलला जास्त डोकं लावायचंय. वाटलं तर नाही? सरळ दिलेलं इक्वेशन कम्पेअर केलं, एबीसीच्या व्हॅल्यू भेटल्या, त्या एबीसीच्या व्हॅल्यूजवरनं आपल्याला दोन फॉर्म्युले माहिती आहे, सम ऑफ द रूट आणि प्लॉट ऑफ द रूटचा, म्हणजे अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा हे दोन फॉर्म्युले माहिती आहे. दोन्हीवरनं त्या दोन्ही व्हॅल्यू काय फाइंड करून घेतल्यानंतर त्यांनी क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे काय, सम ऑफ द रूट इज 2 टाइम्स द प्रॉडक्ट, म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 टाइम्स अल्फा इंटू बीटा. म्हणजे दोन्ही व्हॅल्यू आहे, आपल्याला दोन्ही व्हॅल्यू पुट करून दिल्या आणि फक्त सिम्प्लिफाय केलं आणि के ची व्हॅल्यू फाइंड केली. ओके, याचे सॉल्ड एक्झाम्पल सुद्धा इम्पॉर्टंट आहे, ते आपण घेतलेलं नाहीये. आता हे झाले की त्यानंतर आपण सॉल्ड एक्झाम्पल घेऊ. ओके, इकडची बघायला असेल मी क्वेश्चन नंबर 3 तोपर्यंत.
Okay. Question number 6. Question number 6. Alpha comma beta are roots of y square minus 2y minus 7 is equals to 0. Find number 1 alpha square plus beta square. Number 2 alpha cube plus beta cube. ओके, मला क्वेश्चन रीड करा. काय करायचं तुम्हाला, एक इक्वेशन दिलंय क्वाड्रॅटिक इक्वेशन, आणि त्यांचं म्हणणं आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर दोन रूट अल्फा आणि बीटा असतील तर तुम्हाला काय काय फाइंड करायचंय, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, आणि दुसरी व्हॅल्यू अल्फा क्यूब इंटू बीटा क्यूब. बरोबर आहे. असा माणूस त्यांना काय पाहिजे, जाऊ द्या खड्ड्यात. जर तुम्हाला जर इक्वेशन दिलं असेल तुम्ही काय फाइंड करू शकता रे, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा फाइंड करता येईल ना, मग ते फाइंड करा बरं. त्यांनी दिलेले डायरेक्ट फॉर्म्युले नाही आपल्याकडे, पण हा आपल्याकडे दोन डायरेक्ट फॉर्म्युले, एक आहे अल्फा प्लस बीटा आणि दुसरा आहे अल्फा इंटू बीटाचा. मग ठीक आहे, सोल्युशन गिवन इक्वेशन ही y square minus 2y minus 7 is equals to 0. Compare with ax square plus bx plus c is equals to 0. A ची व्हॅल्यू किती इंटरवल नो 1, b ची व्हॅल्यू आणि c ची व्हॅल्यू -7. बरोबर आहे. मग याच्यावरनं लेट अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन. Therefore, alpha plus beta काय फॉर्म्युला आहे, मायनस बी अपॉन ए, मायनस बी अपॉन ए म्हणजे मायनस ऑफ -2 अपॉन 1 म्हणजे मायनस मायनस काय होऊन भावांनो +2. म्हणजे अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती आली +2. आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला काय, C अपॉन ए, C म्हणजे -7 अपॉन ए म्हणजे 1, अपॉन 1 लिहायची गरज नसते म्हणजे आला -7. हा आला अल्फा इंटू बीटा. बरोबर आहे. ओके, त्यांनी आपल्याला काय फाइंड करायला लावतात, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. आपण काय काय फाइंड करून ठेवला, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा. त्यांनी हे दोन टर्म फाइंड करायला चालू नव्हते, आपण बघा काहीतरी फाइंड केलं. का फाइंड केलं, ते डायरेक्ट फॉर्म्युला होते आपल्याकडे. बरोबर आहे, बरोबर आहे ना. मग आता बरोबर का, आता याच्यावरून मला हे फाइंड करायचंय. मग सर्वात पहिले मला काय फाइंड करायचंय रे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. इथे माझा अल्फा प्लस बीटा आहे, ते जर आता स्क्वेअर केला तर असं काहीतरी होऊ शकते. मग मी आता काय करतो, नाव कन्सिडर पहिला पॉइंट नंबर 1. Consider alpha plus beta bracket square a plus b bracket square. काय फॉर्म्युला असतो, a square plus 2ab plus b square. मग हा फॉर्म्युला इथे अप्लाय केला तर काय होईल, अल्फा स्क्वेअर प्लस 2 अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. सिन्स कोणता फॉर्म्युला वापरला, a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. फक्त इथं ab होता तर a च्या ऐवजी अल्फा घेतला आणि b च्या ऐवजी बीटा घेतलाय. बरोबर आहे. ओके, आता मला व्हॅल्यू कोणाची पाहिजे रे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर.
इथे ही टर्म एक्स्ट्रा आहे पा. आता ही टर्म इकडे प्लस इकडे गेली तर मायनस. म्हणजे देअरफॉर मी असेल तर अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर, बरोबर आहे. हा प्लस इकडून आला -2 अल्फा बीटा आणि तिकडे काय राहिलं रे, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर. दॅट इज साइड चेंज करून घेऊ का आता, ही साइड इकडे घेतो ही साइड तिकडे टाकतो फक्त. दॅट इज पहिली साइड लिहितो अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा. अडचण? ओके. आता बाळांनो 1 बाय 1 आपण चेक करू. ही व्हॅल्यू आहे का आता अल्फा प्लस बीटा, मग ही व्हॅल्यू तिथे पुट करावी लागेल. नंतर अल्फा इंटू बीटा ती व्हॅल्यू सुद्धा आहे आपल्याकडे, ती सुद्धा इथे पुट करावं लागेल. जर दोन्ही व्हॅल्यू पुट केल्या तर काय येईल, देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस इज इक्वल टू हा ब्रॅकेट स्क्वेअर तो -2 हे सगळं आहे असंच, बरोबर आहे. ओके. मग स्क्वेअर कोणाचं करायचं, अल्फा प्लस बीटा. अल्फा प्लस बीटा व्हॅल्यू किती रे, 2 -2 इंटू -7. या व्हॅल्यूज पुट केल्या फ्रॉम इक्वेशन 1 and 2, बरोबर आहे. ओके. मग सॉल्व करावं लागेल. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर मायनस मायनस 2 इंटू 7 म्हणजे देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली, 18. पहिला पार्ट सॉल्व झाला. पहिली व्हॅल्यू त्याला पाहिजे का बरोबर, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर भेटली का व्हॅल्यू. ओके. मग दुसरी व्हॅल्यू कोणती फाइंड करावं लागेल. ओके. जसं मी तिथे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर वापरला तर क्यूब साठी काय वापरावं लागेल, ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. ओके. करा बरं सॉल्व. हे लिहा आणि पुढचं सॉल्व करायचा प्रयत्न करा. इथे स्क्वेअर होते मग ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. दुसऱ्या ह्याच्यामध्ये क्यूब आहे मग ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरा. ओके. पटकन लिहा. मला परत ते जे पार्ट 1 ह्या साईडला तुम्ही लिहिलाय ना राईट हँड साईडला, तिथे आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढली तेच दिसायचं आहे आणि तिथे दुसरा पार्ट सॉल्व करायचा आहे. ओके बाळांनो, हा चॅप्टर संपत आलाय बरं का. सांगितल्याप्रमाणे हा चॅप्टर संपिस्तोपर्यंत तुम्हाला मॅथची फीस पेड करायची आहे. बरोबर आहे. जे ऑनलाईन करतायत त्यांच्याकरता ही आज सूचना आहे का जे रेकॉर्डिंग वगैरे नंतर करतायत त्यांना पण फोन पे करा, क्लासवर येऊन द्या.
ओके, पहिली व्हॅल्यू सॉल्व्ह झाली प्रत्येकाची. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा उद्योग समजला. ओके, आता सेकंड पार्ट. पटकन लिहायचंय. आता आपला पहिला पार्ट सॉल्व्ह करून झाला बाबांनो, जिथे आपण अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर सॉल्व्ह केला. बरोबर आहे. आता तिथे आपण ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला. आता इथे काय आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. मग इथे आपण ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला वापरणार अल्फा आणि बीटासाठी. ओके, झालं ते प्रत्येकाचं. आता पुसतोय मी तिकडे. ओके, नंबर 2. नंबर 2 सेकंड पार्ट. कन्सिडर. आता मला कन्सिडर करायचा क्यूब ना, मग अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. यासाठी मला फॉर्म्युला जो पाहिजे तो फॉर्म्युला वापरायचा आहे मला. ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. काय फॉर्म्युला ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा? ए क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर प्लस बी क्यूब. हा आहे ए प्लस बी ब्रॅकेट क्यूबचा फॉर्म्युला. हा फॉर्म्युला यूज करायचा. म्हणजे काय होईल, अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर इंटू बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. अडचण? ओके, आता मला थोडं सिम्प्लिफाय करतो. ही जी मधली टर्म आहे, इथे पाहिजे 3 आहे, इथे 3 आहे, कॉमन काढता येईल. इथे अल्फा स्क्वेअर म्हणजे 2 अल्फा आहे, इथे 1 अल्फा आहे, 1 अल्फा कॉमन काढता येईल. इथे 1 बीटा आहे, इथे 2 बीटा आहे स्क्वेअर म्हणजे यातला 1 बीटा कॉमन काढता येईल. म्हणजे हा फॉर्म्युला मी असा ऍडजस्ट करू शकतो बा, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब इज इक्वल टू अल्फा क्यूब तसा शेवटचा बीटा क्यूब मध्ये असेल, मध्ये प्लस 3 अल्फा बीटा कॉमन काढला. बरोबर आहे. हा, पहिल्या टर्म मध्ये काय शिल्लक राहिला? 3 कॉमन गेला, 1 अल्फा कॉमन गेला, 1 बीटा कॉमन गेला, 1 अल्फा शिल्लक राहिला. बरोबर आहे. प्लस इथे 3 कॉमन गेला, अल्फा कॉमन गेला, 2 बीटा घातला, 1 बीटा पण कॉमन गेला म्हणजे 1 बीटा शिल्लक राहिला प्लस बीटा क्यूब. अडचण बोला बरं. ओके, आता आपला व्हॅल्यू काढायची करायची अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. बघा इथे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब दिसला का? हा, ही टर्म इथे एक्स्ट्रा आहे आणि ही प्लस इकडे गेली तर रे मायनस. म्हणजे हे काय होईल,
अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. फक्त साईन चेंज करायचं, आपलं साईन नाही चेंज करायचं. इज इक्वल टू शिल्लक काय राहिला अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. दॅट इज साईड चेंज करून घेऊ, तिकडे साईड पहिले लिहायची. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा इंटू बीटा इंटू अल्फा प्लस बीटा. अडचण बोला बरं. ओके, आता बघा ही व्हॅल्यू अल्फा प्लस बीटा म्हणजे ही व्हॅल्यू माहिती आहे आपल्या व्हॅल्यू किती 2. मग ही व्हॅल्यू आपण तिथे पुट करू शकतो. कुठे कुठे इथे आणि इथे. आणि राहिला प्रश्न अल्फा इंटू बीटाचा. ती पण व्हॅल्यू आपल्याला माहिती इक्वल, ती पण इथं पुट करता येईल. मग त्या जर व्हॅल्यू पुट केलं तर देअरफॉर अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू 2 क्यूब मायनस 3 इंटू मायनस 7 इंटू 2. या व्हॅल्यूज पूर्ण पुट केल्या फ्रॉम 1 and 2. बरोबर आहे. ओके, सिम्प्लिफाय करू. 2 चा क्यूब 6 नाही 8. 2 इंटू 2 इंटू 2 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 मायनस मायनस 7 इंटू 3 21 इंटू 2 आणि या दोघांची सम झाला का. सेकंड पार्ट पण सॉल्व्ह करू. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबची व्हॅल्यू ओके. प्रत्येकाने सॉल्व्ह करायचंय. आता प्रत्येकाने लिहायचंय. पार्ट 1 हे परत नाही लिहायचं, हे परत नाही लिहायचं. हे आपण आज लिहिलंय. पार्ट 1 लिहिला ना, खाली पार्ट 2 लिहायला सुरुवात करायची डायरेक्टली. मी हे का नाही पुसलं फक्त का जेणेकरून आपल्या व्हॅल्यू पुट करायचं ना परत, त्यामुळे. ओके बाळांनो. हा ठीक आहे. आता अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 7 जो आहे तो आपण यापूर्वी घेतलेला आहे. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 7 घेतलेला आहे आपण एक आधीच. मग आता हा जो प्रॅक्टिस सेट आहे 2.5 हा संपला. आता उद्या आपण जे सॉल्ड एक्झाम्पल्स आपले बाकी राहिलेले कोणते पेज नंबर
46, 47 वरचे 47 वरचे एक्झाम्पल सेम यासारखंच एक्झाम्पल आहे. आता जे घेतलं ना एक्झाम्पल नंबर 6 सारखं. मग आपल्याला आता उद्या ही सॉल्ड एक्झाम्पल ते 3 सॉल्ड एक्झाम्पल ते 46, 47 वरचे ते 3 घ्यायचे आणि त्यानंतर मग मात्र ह्या चॅप्टरचा लास्ट पार्ट ऍप्लिकेशन्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन सुरू करायचं. ठीक आहे. ओके.